भिवंडी में वन विभाग की पहाड़ी झोपड़ियों पर कार्रवाई, नागरिकों ने किया जमकर विरोध। नाही धोका जिथं धोका आहे तिथे काढू शकता तुम्ही, जिथे धोका नाही तिथे करताय, धोका नाहीये। तस्वीर भिवंडी के नयगांव गायत्री नगर की है, जहां पर वन विभाग के पहाड़ी पर बड़े पैमाने पर झुग्गी बस्ती बसी हुई है। शनिवार मनपा प्रशासन द्वारा अचानक कार्रवाई कर दी गई। स्थानिक लोगों ने सड़कों पर उतरकर कड़ा विरोध जताया और हंगामा खड़ा कर दिया। गौरतलब हो कि 24 जून को पहाड़ी इलाके से भूस्खलन के कारण 7 झोपड़ियां ध्वस्त हो गई थी। इसके बाद महानगर पालिका ने इस क्षेत्र में बनी झोपड़ियों के खिलाफ कार्रवाई करना शुरू कर दिया। जैसे कि आप तस्वीर में देख सकते हैं कि कार्रवाई इस शुरुआती दरमियान महानगर पालिका ने स्थानीय घरों की बिजली और पानी के कनेक्शन को कट किया। यहाँ के घरों की बिजली आपूर्ति पूरी तरह से बंद कर दिया। 150 से भी अधिक बिजली के मीटर यहाँ से जब्त किए और कई पानी की पाइप काटकर कार्रवाई करना शुरू की। इसके बाद स्थानिक पूर्व नगर सेवक विकास निकम शरद दुले और वहाँ की स्थानिक समाज सेविका लक्ष्मीबाई झुमड़े, इनके नेतृत्व में स्थानिक लोगों ने हंगामा शुरू कर दिया। ऐसे में तस्वीर में आप देख सकते हैं कि कड़ी सुरक्षा के बीच भारी संख्या में पुलिस तैनात थी। महानगर पालिका के कई संबंधित अधिकारी, प्रभाग अधिकारी, वित्त निरीक्षक के साथ टोरेंट पावर कंपनी के कई बिजली आपूर्ति करने के लिए अधिकारी कर्मचारी पहुंचे हुए थे। सभी लोगों ने अपना विरोध जताया और क्या कहा, ये सुनते हैं। धोखाधड़ी इथे नाहीये, जिथे धोखाधड़ी आहे तिथे तुम्ही काढू शकता, इथे धोखाधड़ी नाहीये। बोला तुम्ही काढू नका, 1 पण मीटर काढू नका। धोखाधड़ी आहे तुम्ही तिथे इथे आपण बोर्ड लावले मॅडम, कुठे? मला मान्य आहे, तसं नाही। उपायुक्त साहेबांनी बघा, उपायुक्त साहेब तुम्ही उपायुक्त साहेबांच्या ऐकतो बोला ना मग या। नाही काढू शकत नाही, नाही काढू शकत, काढू शकत नाही। जिथे धोका आहे तुम्ही तिथे काढू शकता, जिथे धोका आहे तिथे तुम्ही काढू शकता। काय बोलते? नोटीस म्युन्सिपालिटीवाल्याने दिली, त्यांचा विचार केलाय का की आपण यांचे नळ काढायला लावा लागले, मीटर काढायला लावा लागले, तर या नागरिकांना जायचं कुठं? त्यांना सुविधा केली का नागरिकांना ठेवायला? नागरिकांना सुविधा ठेवली का की यांचे नळ कापले, मीटर कापलं तर यांना आपण नेऊन कुठेतरी ठेवू, याची सुविधा केली का? मला नोटीस दाखवा, तुम्ही नोटीस मला दाखवा, आम्ही कुठेतरी जाऊ, नाहीच आम्ही रोडवर बसू, त्याने म्युन्सिपालिटी जाऊन बसू। हा तरी विचार करायला पाहिजे ना। तुम्ही येऊन धक्काबुक्की करायला लागले, महिलांना धक्काबुक्की करायला लागले, ढकला लागले तुम्ही। एखाद्या महिलाचं जर काही कमी जास्त झालं तर तुम्ही भरून देणार आहेत का? लहान लहान मुलं आहे, शाळेमध्ये जाणारे मुलं आहेत तिथं, नाव काय दिलंय? एक चुकीचे नाव दिले। आता वर 2 घरं पडलेले, कुठे तिकडे पडलेले, चुकून पडलंय, पण तुम्ही तिथे जा ना, तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा, तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा। त्यांना तुम्ही सुविधा देत नाही, तुम्ही त्यांना सुविधा देत नाही, दुसरे घर बंद करून खायला भेटणार आहे का? काही नाही, घर नंबर पण नाही। माझी रिक्वेस्ट आहे, जसे नळ कापले, मीटर कापलं त्याचे लावून द्यावा, नाही तर सगळ्या नागरिकांचा मोर्चा निघल आणि म्युन्सिपालिटी मला एका इथून जाणार नाही, मार खाऊन जाईल तो। साक्षरकडे कबूल आहे का? त्यांना निश्चित तुम्ही नोटीस द्या किंवा खाली घ्या, परंतु आज आपण पाहतो की 3 दिवसानंतर महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी पोलीस बळ घेऊन या ठिकाणी जबरदस्तीने लोकांना कुठल्याही प्रकारच्या नोटिसा न देता जे लोक जे धोकादायक पण आहेत, आपण या ठिकाणी पाहतो की रस्त्याला गुन्हा आहे, त्या ठिकाणी त्यांचे मीटर हे जमा केलेले आहेत, तर लोकांनी मीटर पैसे देऊन घेतले, त्यांना जमा करायचा काही अधिकार नाही। त्यांनी त्यांची लाईट कट करायला हवी होती आणि तसं प्रकारे न करता ठिकाणी नाहकपणे पावसाळा महानगरपालिकेची कारवाई सुरू आहे, निश्चितच चुकीची कारवाई आहे। त्यांनी जे धोकादायक आहे त्या ठिकाणी त्यांना नोटीस दिल्या पाहिजे, दिल्या आणि स्वतः सांगितलं तुम्ही द्या म्हणून, परंतु जे धोकादायक नाहीये तर सरसकट त्यांना जी कारवाई केलेली आहे ऐन पावसाळ्यात हे चुकीच्या पद्धतीची आहे आणि लोकांना नाहक त्रास देतात। याच्यामुळे पुढे काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण